नमस्कार मंडळी, मी ऋतिका गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच दिवसांनी आता गावी येऊन 4-5 दिवस झालेले आहेत. तर आज फायनली फिरायला चाललो आहे आम्ही. तर खूप आनंद होतो आम्हाला की आम्ही फिरायला चाललो आहे याचा. तर सोबत आहे माझ्या ताई, हाय करा, आणि मी. तर शो नंतर डायरेक्ट ताईकडे आली होती. ताईकडे लांजा भांबेडला होतो. तिथून मग आम्ही काल इथे ताईच्या घरी लांजाला आलो आणि मग आज आमचा अचानक प्लॅन झाला की फिरायला जायचा. कालच झाला होता ना प्लॅन, ते कालच झालेलं सांगायला म्हणून अचानक. कोणी विचारलं तर आपण सांगतो ना अचानक झाला सांगते. आम्हाला विचारलं नेलं नाही आम्हाला, तर अचानक झाला प्लॅन म्हणून. तर मग आता चाललो आहे. भाऊजी गेले तर आमचे पेट्रोल भरायला, ते येणार. आम्ही चाललो आहोत आता रत्नागिरी, कुठला बीच ग? गावखेडी बीचला चाललेलो आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. तर आमची आता प्रवासातली मजा वगैरे, तिकडचा व्ह्यू, तिकडचं मी पण फर्स्ट टाईम जाते, सो सो एक्सायटेड. मंडळी चला, आमची गाडी आलेली आहे, आमची भुतावळ इथं. तू पुढे बस. आम्ही थांबलो होतो. हम बोलो ना कॉल करतो म्हणून. हमारा 4 किलो मेकअप खराब हो गया. तर मंडळी आता आम्ही चांदोर क्रॉस केलंय आणि अर्धा तासात आम्ही पोहोचू आता. आमच्यासोबत आमचे रायडर आहेत, अजित गोसावी आणि असेच त्यांचे मित्रमंडळी आम्हाला दिसलेले आहेत. ताईच्या मैत्रिणी बघा. आणि अखिल भारतीय सिंगल संघटना, आम्ही मागे बसलेलो. ही अख्खी सीट माझीच आहे, कारण मी एकटीच आहे. आम्हाला एक्साइटमेंट झालेलं आहे की आम्ही कधी पोचतोय असं. पोचू आम्ही लवकरच. असे मला हलवतात तुला, मला समजत नाही की मी कुठे बसायचं. इथं बसू, इथं बसू. चालू आता आपण थांबूया. मस्त आहे ना हा पाठी. पूर्ण व्ह्यू आहे बीचचा. त्या छानशा स्पॉटवर आम्ही आता थोडा 1 तासाच्या प्रवासानंतर थांबलो आहोत. किती छान स्पॉट आहे बघा, किती छान स्पॉट आहे, मस्तच आहे. ह्याचं नाव काय आहे? गावखडी. पूर्णगडचा बीच असंच काहीतरी छान आहे. हा फुल आहे पूर्ण. मला गाडीत घ्यायचं नव्हतं ना, राहेन मी. मस्त व्ह्यू आहे. तर अशा प्रकारे हा छानपैकी व्ह्यूज जे आम्ही थांबलो होतो आता. खरंच खूप भारी व्ह्यूज होता. कसं वाटलं तुम्हाला व्ह्यूज बघून? हा म्हणजे आम्हीच नवीन आहोत, हे तर जुनेच आहात इकडचे. हे तर येतच असतील नेहमी. काय बोलले? आणि हा बीच साईडचा रस्ता आहे. तर मंडळी पोचलो आहोत आम्ही आता जस्ट या स्पॉटवर. नावच येत नाही, सारखं तोंडात. काय? गावखेडी बीचवर आलेलो. किती एकदम शांत बीच आहे. इथे लोक पण नाही आहेत, जास्त लोक पण नाही आहेत आणि एकदम सायलेंट बीच, एकदम सायलेंट. आणि इथे
फोटो कसे काढायचे विचार करते. छान आहे खूप व्ह्यूज वगैरे. खरंच छान आहे, मला आवडला बीच. मला असं वाटलं होतं की इथे आपल्या मुंबईसारखे बीच तर बिलकुल पण नाही आहेत, एकदम शांत आहे. आणि इथे तर पहिली गोष्ट लोक पण नाही आहेत जास्त, तर लोक नाही आहेत जास्त, तर एकदम सायलेंट. आणि मला तरी शांत बीच खूप आवडतात. तर मी ते एकटीच मजा करते. ते तिथं खूप छान वाटतं जेव्हा आपण एकटाच एन्जॉय करतो, एकटेपणाचा आनंद घेतो. आपल्यासोबत कोण असो व न असो. तर हा समुद्र बघून मला थोडंसं सुचलं पटकन की आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायला शिकायला पाहिजे माणसांनी. कुठल्याही परिस्थिती असो, कशी असो, वाईट असो, चांगली असो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद. तर मला तरी असं, माझं तरी असं आहे की मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लगेच आनंद होतो. आता हा पाणी मागितलं तर मला खूप आनंद होतं, दिसते मी ते. पण असं एकट्यामध्ये आनंद करायला शिका की हर वेळेला आपण असं रडत राहतो, हर वेळेला आपण असं माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्यासोबत असं आहे, माझ्यासोबत तसं आहे. तर ती गोष्ट करण्यापेक्षा ना आपल्याकडे काय आहे ते बघा. माझ्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते नाही आहे, यामध्ये आनंद शिका. त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही आहे, ह्यापेक्षा आपल्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते नाही आहे, त्याचा आनंद जास्त वाटला पाहिजे. दुःखापेक्षा आनंद मोठं असतं असं. तर तसंच मला असं वाटतं की आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायला शिका, आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिका. अशा पद्धतीने आम्हाला खेकडी नाही भेटली. ते खेकडे आमच्यापेक्षा पण चालू आहेत, त्यांना हातात येतच नाही. एवढीशी बारकी आहे. जाऊ देत, आम्ही 5 दिवसाच्या नंतर खाल्ली होती खेकडी. म्हणून आता मला नको आहे खेकडी, आणि एवढीशी ते कोणाच्या ठेंग्याला पण लागणार, म्हणून आम्ही विषय सोडलेला आहे खेकड्यांचा. चला तर आता आम्ही चाललो आमच्या घरच्या दिशेने. खूप सारं एन्जॉय केलं, खूप सारे फोटोज काढले, मस्त व्ह्यूज बघितला, मस्त समुद्राचा आनंद घेतला आणि चाललो आता परतीचा प्रवास घराकडे, लांजाला. मजा आली खूप. थँक्यू फॉर दिस 2 पर्सन.